करूया परत. हरे कृष्ण. अं, तर पुढचं, आता प्रभुपादजी लहान होते, त्यांचं नाव अभय होतं आणि ते बघत होते या सगळ्या गोष्टी. पण स्वाभाविक त्यांच्या मनामध्ये असं आलं की ते संन्यासी साधू कसा असायला पाहिजे, असं नसायला पाहिजे. पण प्रभुपादांचे वडील जे होते ते पूर्णपणे साधूंना सेवा करत होते, प्रसाद घालत होते आणि अभयसाठी हे प्रार्थना करत होते. सगळे सगळे जितके पण साधू आले होते, येत होते, बोलत होते ते, की हे जे माझा मुलगा आहे ते राधाराणीचं परम भक्त व्हायला पाहिजे, असे तुम्ही हम्म, आशीर्वाद द्या, असं ते म्हणत होते. त्यांचं नाव होतं गौर मोहन. तर स्वाभाविक रूपाने ते फार सुंदर वैष्णव होते हम्म, आणि लहानपणापासून प्रभुपादांनी अशी त्यांच्या वडिलांकडून कशा अभिषेक करायचा डीटीचा आणि रथयात्राची जी आवड होती त्यांना लहानपणी अभयला, ती स्वतःहून त्यांनी एक रथ असा आवडली. ते एक मंदिर गेले होते, तिथे एक रथ ठेवला होता, जगन्नाथाचा रथ होता तो, हम्म, जगन्नाथजीचा. हा, त्यांना लय आवडलं ते. हम्म, त्यांनी वडिलांचे हे केलं की मला हेच पाहिजे पण. हम्म, त्यांनी आणलं घरी, त्याला सजवलं सगळं आणि त्यांनी होड केली की मला रथयात्रा काढायची बाबा, आणि सगळ्यांना इन्व्हिटेशन पण दिलं. हा, तर अशी काय गोष्टी झाली प्रभुपादांचं लहानपणी अभय त्यांच्या जीवनामध्ये. तर हे सगळं इंडिकेशन होतं की ते पुढे जाऊन काहीतरी भक्तीमध्ये त्यांचा बरोबर आहे. प्रभाव मोठं आहे. त्यांच्याकडून हो, काहीतरी कार्य घडणार आहे. काय घडणार. आणि- तर हे सगळं झाल्यानंतर त्यांना काहीतरी आजारपणा पण आला. त्यावेळी लहान होते आलं प्रभुपादांना, ते टायफॉइड काहीतरी होतं ते आजारपणाचे. त्यावेळी त्याची काय औषधी नव्हती हम्म, आणि एकदमच लहान होते ते प्रभुपादजी. तेव्हा डॉक्टरने सांगितलं की जबाब देऊन टाकले की म्हणजे कसं आम्ही काही करू शकत हम्म, नाही. आणि त्यांचे वडकीचे एक मित्र होते, ते डॉक्टर होते. त्यांनी स्वतःच्या वडकीने एका मोठ्या डॉक्टरला इन्व्हिटेशन दिलं की तुम्ही या हम्म, इकडे आणि आपले एक मरीज आहे त्याला हे करा. तर त्यांनी पण त्यांना बघून असं सांगितलं की नाही, हे आता होऊ शकत नाही, ते व्हेजिटेरियन आहेत आणि त्यांना हम्म, काहीतरी नॉन व्हेज पाहिजे का, हम्म, तेव्हाच होऊ शकतं. हम्म, तर त्यांनी म्हणलं की नाही, नॉन व्हेज तर घेत नाही, ते वैष्णव आहेत पूर्ण. पण कसं होणार, तर ते वाचू शकत नाही, तर तुम्ही बघा ते कसं करू शकता. हम्म, तेव्हा डॉक्टर गेले आणि त्यांच्या मित्रांनी हळू सांगितलं की अशी अशी गोष्ट आहे. हम्म, तर तेव्हा ते त्यांचे जे वडील होते अभयचे, हम्म, त्यांनी स- होऊन सांगितलं की नाही, माझं ह्याच्यामध्ये होऊ शकत नाही गोष्ट, म्हणजे चिकन सूप जे पण आहे हम्म, नॉनव्हेज, हे माझ्या मुलगाला चालेल. घालायचंच नाही. पण त्यांची जे आई हम्म, होती हम्म, अभयची, रजनी नाव होतं त्यांचं. हम्म, पण आता आईचं कसं असतं, भाव वेगळं हम्म, असतं. काय पण असू द्या, काय पण हो, त्यांना हे करा, हो, तुम्ही त्याला बरं करा, अशी गोष्ट होती. भारच हे झालं, तेव्हा ते तयार झाले गव्हर्नमेंट, आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या मित्राला, की त्यांच्या मित्राने सजेशन दिलं की तुम्ही तुमच्या घरी नको बनवा, मी माझ्या घरी बनवणार. तर ते स्वतः तयार झाले लगेच. आणि गव्हर्नमेंटने सांगितलं की ठीक आहे, हम्म, तू जसं म्हणतो ठीक आहे, माझ्या घरीमध्ये नाही व्हायला पाहिजे, तू हम्म, तुझ्या घरीमध्ये बनवणार. बरोबर. तेव्हा ते बनवून आणले त्यांनी, आणि बनवून आणल्यानंतर त्यांनी त्याला पाजलं चमच्याने हम्म, आब्याला. आणि सगळे बघत होते काय करते ते. हा, त्यांनी घेतलंच नाही, म्हणजे हम्म, वॉमिटिंग करून दिलं. हम्म, हे इंडिकेशन होतं की ते भगवंताचे शुद्ध भक्त आहेत लहानपणापासून. हम्म, आणि त्यांचे जे वडील होते त्यांनी काय केलं, त्यांना घेतलं हातामध्ये, मुलाला, आणि भगवंतासमोर ठेवलं आणि हम्म, चरणांची, जो कृष्ण भगवंताच्या चरणाची तुलसी होती हम्म, ते कपालावर ठेवलं आणि भगवंताची प्रार्थना केली. आणि लगेच एक 10 मिनिटामध्ये बरं झाले सगळ्यांसमोर. एक हम्म, चमत्कारच होता सगळ्यांसाठी. बरोबर आहे. आणि सगळ्यांचा विश्वास बसला असा हम्म, की हे जे आहे हे शुद्ध वैष्णव आहेत, याच्यामध्ये काय हे नाही, परमभक्त आहेत ते. हो, आणि असं पुढे जाऊन प्रभुपादांना म्हणजे जॉबसाठी हे केलं. हम्म, त्यावेळी प्रभुपादजी असं महात्मा गांधीच्या आंदोलनामध्ये पण होते हम्म, ते. हम्म, हम्म, आणि त्यावेळी म्हणजे इंग्रजांचं असं राज्य होतं. हो, आणि त्याच्यामध्ये त्यांनी भाग पण घेतला होता हा, की हा, नाही, आपलं भारताला आझाद करायचं आहे, तर हम्म, आपल्याला गांधीजी हे सगळं आपल्याला सहयोग करायचं आहे. हम्म, आणि हे सगळी गोष्टी कॉलेज करतानाच त्यांच्या मनामध्ये आलं होतं सगळी हम्म, गोष्टी. पण हे म्हणजे सगळी, हा. सॉरी तुम्हाला हे करते मध्येच इंटरप्ट.
म्हणजे आपण बघितलं तर जे प्रभुपाद होते त्यांचं लहानपणीच लोकांना म्हणजे लक्षात आलं होतं हो. की ही जी आहे ही सामान्य व्यक्ती नव्हे, ही काहीतरी असामान्य व्यक्ती आहे हो. की ज्यांच्याकडून एक असं मोठं काहीतरी भरीव कार्य होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही म्हटलात की जेव्हा म्हणजे भारत त्यावेळेला परतंत्र होता आणि महात्मा गांधींच्या ज्या मुवमेंट होती हो. स्वातंत्र्य चळवळीची, त्याच्यामध्येही त्यांचं होतं. आणि नंतर आपण एक थोडं पुढच्या टप्प्याकडे जाऊया की ज्याच्यामध्ये त्यांनी ही मोठी अशी जी चळवळ आहे, ही चळवळ इस्कॉनची उभी केली. तर आता जेव्हा आपण इस्कॉनची जी चळवळ उभी केली आणि आता आपण त्याचं जे मूर्त रूप बघतो की जिथे आपण म्हणतो की नाही, पुण्यामध्येच बघितलं तर आता माझ्या फक्त माहितीचे आहेत ते एक कॅनमध्ये आहे इस्कॉनचं शाखा आणि एक रावेतला आहे. रावेत आहे. मे बी अजूनही काही ठिकाणी असू शकतील. तर तुम्ही त्यांच्या ज्या शाखा आहेत भारतामध्ये वेगवेगळ्या किती साधारण आहेत, किंवा त्यांचं कार्य जे आहे वेगवेगळ्या शाखांमधलं ते कसं चालतं, काय म्हणजे असतं, म्हणजे काय हे फक्त म्हणजे भगवद्गीता ह्याचा प्रसार करणं हेच त्याचं ध्येय आहे का, याबद्दल थोडं आम्हाला सांगा ना. तर जेव्हा प्रभुपादांनी आपले गुरु महाराजांचे आदेश फॉलो केलं आणि अमेरिकामध्ये गेले हम्म, आणि 1 वर्ष स्ट्रगल केल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्कमध्ये सुंदर एक जगन्नाथ बलदेव सुभद्राचं मंदिर उभं केलं. हम्म, आणि काय त्यांना भक्त भेटले टॉम्किन्सन पार्कमध्ये. हम्म, त्यातून इस्कॉन हे जे रजिस्ट्रेशन आहे हा, हा, ट्रस्टचं, हा, ह्या नावाने झालं. त्याचा अगोदर असं सगळ्यांनी असा एक विचार केला होता की गॉड कॉन्शियसनेस व्हायला पाहिजे, इंटरनॅशनल सोसायटी फॉर गॉड कॉन्शियसनेस. हम्म, तर एकाने सांगितलं कृष्णा कॉन्शियसनेस. हा, तर ह्या भारतामध्ये असं होतं की त्यावेळी भारतामध्ये आणि पूर्ण विश्वामध्ये की सगळे जे पण लोक जात होते घरी सोडून आणि काहीतरी त्यांना हम्म, तपस्या करून, तर ते भगवंतच स्वतःला सांगत होते. असं हम्म, गॉड कॉन्शियस सांगितलं की सगळे गॉडच झाले असं होणार. त्यामुळे स्पेसिफिक शिल प्रभुपादजीने असं सजेशन केलं की इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस व्हायला पाहिजे. हम्म, म्हणजे कृष्ण हे शब्द जे आहे हे मूलतः भगवंताला रिसिपोर्ट करतो की हा हे कृष्णच आहे. ते कृष्ण भावना नृत्य संघ हे नाव दिलं संस्थाचं. हे सुरुवात झाली इस्कॉनची. हे सुरुवात झाल्यानंतर पुढे जितके पण भक्त होते, शिष्य होते प्रभुपादांचे, जे पण त्यांचे जे प्रचार होड करत होते, तर प्रभुपादाची पुस्तके भरपूर लिहत होते. आणि ते 1-1.5 तास 2 तासच झोपत होते. हम्म, आणि सकाळी उठत होते मंगल आरतीमध्ये आणि सगळं मॅनेजमेंट, कुणाशी काय बोलायचं आहे, हम्म, कुणी काय आलं त्यांना कसं हे करायचं, तर सगळे वन अँड ऑल म्हणजे एकच व्यक्ती सगळं करत होते. हम्म, आणि सगळे त्यांचे जे शिष्य होते शिकत होते. हम्म, तसं हे इस्कॉन प्रकरण सुरू झालं आणि प्रभुपादांना बरेच लोकांनी हे केलं, सपोर्ट केलं. हम्म, जॉर्ज हॅरिसन हे सगळे ते सुरुवातीमध्ये भेटले ते. हम्म, आणि अशा प्रकारे त्यांनी स्वतःच जे पण आहे उपयोगासाठी त्यांचं जे पण मदत होती, असं बंगलो मोठा प्रभुपादांना दिला. त्यांचे शिष्य राहिले तिकडे राहायला सुरू केले. असं हे आंदोलन सुरू झालं. आणि प्रभुपाद जेव्हा पुस्तक लिहत होते तेव्हा स्वतःहून म्हणजे असं की कुकिंग स्वतः करत होते. आणि जे पण येत होते त्यांच्या प्रोग्राम मध्ये त्यांना बसून स्वतः प्लेट मध्ये परोसून सगळं ते त्यांना प्रसाद संडे फिस्ट म्हणून देत होते ते. आणि ते सगळे म्हणजे असं त्यांना एटिकेट्स काही माहित नव्हतं, तर सगळे घेत होते प्रसाद. त्यांना फार आवडत होतं की हा इंडियन साधूंचं बनवलेला प्रसाद आहे, काय सुंदर आहे, असं काय भेटलंच नाही मला. दर रविवारी त्यांचं म्हणजे संडे फिस्ट मध्ये ते येऊन खात जात होते. आणि त्याच्यानंतर ते प्लेट पण तेच धुत होते. हे प्रभुपादांचा स्ट्रगल होता भरपूर, वन इन ऑल. म्हणजे सगळं तेच करत होते, कुकिंग तेच, प्रसाद त्यांना द्यायचं पण तेच, उचलायचं पण तेच, आणि बॅकअप पण तेच करायचं सगळं, सगळी गोष्टी. म्हणजे असं 6 महिने झाल्यानंतर कुणीतरी विचारलं त्यांना की आम्ही पण तुम्हाला काही मदत करू शकतो का. आणि जे संडे फिशचे पैसे येत होते ते स्वतःच भगवद्गीता जे लिहिली होती त्यांनी एडिट करून सगळं ते वितरण करत होते. आणि वितरण करून जे पैसे येत होते त्यांच्याकडून ते पैशाने ते संडे फिस्ट करत होते. कुणाशी मागत नव्हते पैसे की हा आम्हाला काय डोनेशन पाहिजे. तर असं 6 महिना असं काही दिवस झाल्यानंतर एकाने विचारलं की मी तुम्हाला काय मदत करू शकतो, काय सेवा करू शकतो का. तर प्रभुपादांनी असं त्याला सांगितलं की मी तेच असं विचारामध्ये होतो की कुणी मला विचारणार ही गोष्ट. तेव्हा ज्यांनी विचारलं तेव्हा हे म्हणजे सेवा सगळ्यांना भेटायला सुरू झाली.
आणि लोकांना पण असं ऍडव्हर्टाईज करायला लागले की आपले हम्म. इंडियन साधू आलेले आहेत, असं असं संडे फिस्ट असतं, प्रवचन असतं, तुम्ही या बसा. तर प्रभुपादाचे जे प्रवचन होते ते एकदम स्पष्ट, क्लिअर आणि सगळ्यांना समजायचं असं एक त्यांची जी एक शब्दावली होती पूर्णपणे एकदम असं शास्त्रीय होती. आणि सगळ्यांना कसं एक मुलाबाळासारखा समजून घ्यायचं, काय त्यांची चूक असेल तर त्यांना तर काही येत नव्हतं. तर सुरुवातीपासून त्यांनी हे केलं, शिकवलं त्यांनी की वैष्णव डिएट काय आहे, कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं कुकिंग करायचं, कसं वैष्णव ड्रेस घालायचं, तिलक कसं घालायचं, हे सगळी गोष्टी म्हणजे मुलांना मुलींना सगळ्यांना शिकवलं त्यांनी. आणि हे गोष्टी शिकवताना जेव्हा एखाद्या वेळी असा प्रसंग आला की हा भाई लग्न करायचं, म्हणजे कसं अमेरिका असा देश आहे की मुलं मुली सोबत राहतात. तर प्रभुपादांनी शिकवलं की असं सोबत असंच राहू नका, तुम्ही लग्न करा. तर असं लग्नामध्ये कसं काय लग्न करायचं, काय काय होणार, कसं करायचं आम्हाला माहित नाही. तर यज्ञ पण त्यांनीच केलं, प्रसाद पण त्यांनीच हे केलं, बनवून दिलं. आणि काय प्रकारचे म्हणजे जितके पण आयटम होते, एक 10-15 प्रकारचे, आणि स्वतः एकटेच प्रभुपादांनी ही मदत केली, बनवून दिलं. तर हे सगळं इतकं प्रयत्न केला आहे प्रभुपादांनी की जे समोर होते लोक, जे त्यांना फॉलो करत होते, ते पण बघून असं त्यांना वाटत होतं की आपण कोण आहे त्यांचे, आपण कोण रिश्तेदार नाही, काय नाही, हा, आम्ही एक दुसऱ्याला ओळखत नाही. पण कृष्णाला मध्ये ठेवून जे त्यांनी त्यांच्याशी व्यवहार केला, प्रभुपादांनी सगळ्यांना शिकवला, ते व्यवहार त्यांना पटले. आणि त्यांनी प्रभुपादांचे जे शिक्षा आहे त्यांनी सगळ्यांनी स्वतःहून हे केलं, एक्सेप्ट केलं, नाही आपल्याला हे शिक्षामध्ये आपल्याला जगायचं आहे. आणि हे शिक्षाला जगायचं आहे असं त्यांचं समर्पण झाल्यानंतर सदा प्रभुपादांचं जे पण आदेश होतं आणि भगवद्गीता होती, हे सगळ्या गोष्टी होती, कीर्तन होतं, हे सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली सगळं. मृदंग घेतलं, करताल घेतलं, कीर्तन करून आले, भगवद्गीता घेतली, प्रचार करून आले लोकांना. तर एकटेच प्रभुपादजी असं इन्स्पिरेशन सगळ्यांना देत होते 70 वर्षाच्या वयामध्ये. तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की 70 वर्षाच्या वयामध्ये हे जे गोष्ट आहे अमेरिकाच्या लोकांना पळवणं आध्यात्मिकतामध्ये, हे म्हणजे एक मिरेकल आहे. आणि हे जे मिरेकल जेव्हा झालं तेव्हा अमेरिकाचा एक फ्रंट पेज मध्ये सगळे न्यूजपेपर मध्ये आला की हरे कृष्ण, म्हणजे हॅलो, हाय हॅलो छोडो, हरे कृष्णा बोलो. इतकं संकीर्तन असं पसरायला लागले ते की सगळे लोक त्याच्यामध्ये इथं भाग घ्यायला लागले. त्याच्यानंतर प्रभुपादांनी काही फेस्टिवल अरेंज केलं मध्ये, आणि जगन्नाथ रथ यात्रा असं काहीतरी फेस्टिवल त्यांनी इंट्रोड्यूस केलं, जन्माष्टमी, रथयात्रा, रथयात्रा कसं ओढायचं, कीर्तन कसं करायचं. तर आज म्हणजे हे पद्धतीने जेव्हा शिकवलं प्रभुपादांनी आणि हे इस्कॉन जे पसरलं, तर सगळे जे भक्त होते, प्रभुपाद जेव्हा ट्रॅव्हल करत होते असं बरेच ठिकाणी, तेव्हा त्यांचे शिष्य त्यांच्या सोबतच होते. आणि काही शिष्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही तिथे स्टेशन मध्येच आलाय आणि तुम्ही काय करा, त्या स्टेशन मध्ये तुम्ही उतरून जावा आणि एक मंदिर उघडा, तेव्हा मला तुम्ही बोलवा. तर असं प्रभुपादांनी असं स्ट्रगल करून आणि आपल्या शिष्यांना पण असं स्ट्रगल करून त्यांच्यावर विश्वास ठेवून आणि त्यांनी पण प्रभुपादांवर पूर्ण विश्वास ठेवला. असं विश्वासामुळे जे 10 वर्षामध्ये प्रभुपादांचे जे हे होतं, इंटरव्ह्यू, रिपोर्टर, नंतर मीटिंग जे पण होती, सगळं जे पण भक्त जुळले, ते भक्तांनी पसरलेले इतके प्रत्येक प्रत्येक जागेवर त्यांनी मंदिर उभा करून टाकले. आणि 10 वर्षामध्ये 108 मंदिर उभं झाले. अरे वा. जे भविष्यवाणी झाली होती लहानपणे ते सत्य झालं ते. आणि प्रभुपादांचा वय काय होता, 70 वर्ष, आणि तेव्हा 10 वर्षच त्यांनी स्ट्रगल केलं. आणि 10 वर्षाच्या स्ट्रगल मध्ये असे असे मोठे मोठे त्यांचे शिष्य झाले. आणि ते सगळे चैतन्य महाप्रभूचे पाठवलेले शिष्य होते, म्हणजे त्यांच्या मदतीसाठी. आणि प्रभुपादांचं एक जे स्ट्रगल होता सुरुवाती, जे अमेरिकामध्ये 1 वर्षामध्ये त्यांनी जे स्ट्रगल केलं, तर त्याच्यामध्ये त्यांचं जे एक व्यक्तित्व आहे की म्हणजे कशा प्रकारे त्यांनी होऊन, म्हणजे काही मदत पण त्यांनी मागितली आपल्या गुरु, जे बंधू होते त्यांच्याशी, आणि लेटर पण लिहिलं, आपल्याला जागा पाहिजे, मंदिर उभा करायला पाहिजे, पैसे पाहिजे, हे सगळ्या गोष्टी. पण इतकं सगळं मदत न भेटल्यानंतर पण त्यांची जी जिद होती तर पूर्णपणे त्याने कसा प्रकारे पूर्ण करायची एक होड ठेवली. आणि 1 वर्षाच्या हे स्ट्रगल मध्ये 10 वर्षामध्ये 108 मंदिर उभं झाले.
असे भरपूर प्रकरण आहे, सांगायला घेतलं तर पूर्ण असं भरपूर वेळ हो लागणार. बरोबर आहे. भरपूर त्यांचे इन्सिडेंट्स आहेत बरोबर की आहे. ह्या इस्कॉनमध्ये जे प्रगती झालेली आहे, इस्कॉनचे जे मोठे मोठे मंदिर, आणि हे मंदिर असं भारतीय मंदिर नाही. प्रभुपादजी काय म्हणत होते की भारतीचे जे मंदिर आहे ते कसं बेल रिंगिंग रिलीजन आहे. हो. लोक येतात, घंटी वाजवतात, हम्म. प्रणाम करतात, जातात. काही विचारत नाही कसं कसं जगायला पाहिजे, कसं आपलं हे करायला पाहिजे. एक विश्वास होता, त्यामुळे ते येत होतं. हम्म. इंडियन टेम्पल्स हे असं सगळ्यांना एक माहितीच आहे की चला बाई घंटी वाजवायची आहे, हम्म. भगवंताकडे प्रार्थना करायची, हे सगळ्यांना माहिती. पण एक ज्ञानवर्धक तर इस्कॉनमध्ये प्रभुपादांनी काय केलं की एक एज्युकेशनल विंग टाकली की सकाळी भागवतम, संध्याकाळी भगवद्गीता, हम्म. हे ह्याच्यावर प्रवचन होणार, शास्त्र नॉलेज होणार, आणि जे पण लोक येणार त्यांचे प्रश्न उत्तर होणार. आता हम्म. ते लोकांना असं वाटणार की हा चला आपल्या प्रश्नाचे उत्तर भेटतंय हम्म. शास्त्रीय ह्याच्यामध्ये, आणि ते जॉईन होणार. आणि अशा प्रकारे ते एक सिस्टम मध्ये जाणार, परंपरामध्ये जाणार, परंपरामध्ये जुळणार. तर हे इस्कॉन जे आहे सुरुवातीपासून प्रभुपादांनी एक एज्युकेशनल विंग मध्ये टाकलेलं आहे हम्म. की जितके पण एज्युकेटेड लोक आहेत, आयटीचे बरेच शिकलेले लोक, ते येणार, काय प्रश्न करणार की आजपर्यंत जे पण एज्युकेशन आहेत मॉडर्न हम्म. ह्याच्यामध्ये, ते एज्युकेशन कसं आहे की लोकांना एक भगवंताच्या विषयावर असं काय विचार करायला देतच नाही. नाही. बरोबर आपणच आहे. आहे, मीच आहे, हो. कर्म ही पूजा आहे, हम्म. सगळं म्हणजे ह्या बरोबर आहे. प्रकारे येते, बरोबर आहे. ऍडव्हर्टाईज होते. हम्म. तर हे सगळे ऍडव्हर्टाईज मध्ये जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर शास्त्रीमध्ये द्यायला, तर ही हम्म. इस्कॉन सगळ्यात प्रमुख आहे. आणि इस्कॉनची जी फिलॉसॉफी आहे, हे फिलॉसॉफी जे आहे नंबर वन फिलॉसॉफी आहे. तर हे फिलॉसॉफी जे आहे पूर्ण विश्वामध्ये असं आध्यात्मिक जे प्रचार होत आहे सगळ्या संस्थांमध्ये, ते सगळ्या संस्थांमध्ये आणि स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये, ते इस्कॉनची जी फिलॉसॉफी आहे नंबर वन फिलॉसॉफी, त्याला काय हम्म. कुणी दाबू शकत नाही, हा. अशी फिलॉसॉफी आहे. तर हे फिलॉसॉफीमुळे प्रभुपादांनी हे जे प्रचार आहे, स्वतःची पुस्तके आहेत त्यांनी लिहून, स्वतःची पुस्तके लिहिली, तात्पर्य लिहिलं, हम्म. आणि स्वतः आपली पुस्तकाला प्रभुपादजी वाचत होते. हम्म. तर एकदा असा इंटरव्ह्यू मध्ये झाला हम्म. की हे पुस्तक कोणी लिहिलेली, आता प्रभुपादांनी विचारलं, जे तुम्ही मला हो. विचारता सगळ्या हो. गोष्टी. हो. प्रभुपादांनी सांगितलं की हे सगळे जे पण लिहिलेले आहे सगळे भगवंतांनी लिहिलेले आहे. हम्म. तर रिपोर्टरने सांगितलं की नाही, भगवंतांनी नाही, तुमच्या हाताहून भगवंतांनी लिहिली असेल, हा. भगवंत येऊन लिहिणार असं नाही होणार. हो. तर प्रभुपादांनी काय सांगितलं, नाही भगवंतांनीच लिहिलेली आहे, त्यामुळे मी पण वाचतोय माझं लिहिलेलं, तर मला पण कळायला पाहिजे की भगवंतांनी काय लिहिलेलं आहे. बरोबर आहे. तर दरवेळी प्रभुपादजी कुठे पण ट्रॅव्हलिंग करत त्यांची पुस्तके स्वतः वाचत होते. हम्म. आणि आपलं स्वतःचं एक्झाम्पल्स ह्याच्यामध्ये सगळ्या शिष्यांना ते हे दाखवत होते की कसं माझी पुस्तके वाचायला पाहिजे. हम्म. तर मुख्यतः हे भगवद्गीता पूर्ण प्रचार झालाय, हम्म. आणि भगवद्गीता वाचूनच लोक भक्त झाले. तर प्रभुपादांचं इस्कॉनचं मेन जे हे आहे इम्पॉर्टन्स, ते भगवद्गीता वितरण. हम्म. जेव्हा आपण भगवद्गीता वितरण करणार, लोकांकडे जाणार, लोक हो. वाचणार, आणि वाचून लोकांना कळणार की काय सरळ गोष्ट काय आहे त्या भक्तीमध्ये, हे हम्म. सरळपणे जे गोष्ट आहे ते स्वतःहून हे करणार, आणि इस्कॉनमध्ये जुळणार, भक्तीमध्ये जुळणार, आणि त्यांची जे बदल आहे, म्हणजे जे एक साधारण जे जीवन आहे त्याच्यामधून एक भक्तीचं जीवन येणार. हम्म. हम्म. आणि हे घडलं हे गोष्टी. आणि प्रभुपादांनी असं सांगितलं की जेव्हा मी भगवद्गीता नाही लिहिली होती, आणि इतर जे भगवद्गीता 70 प्रकारची जी लिहिलेली भगवद्गीता होती, हम्म. ते सगळे पसरले होते. कारण की बरोबर आहे. भारतामध्ये भगवद्गीता हो. तर आहेच, आहे. सगळे वाचतच. हो. पण जेव्हा प्रभुपादांनी भगवद्गीता लिहिली, असं सांगितलं प्रभुपादांनी की जेव्हा मी लिहिली आहे भगवद्गीता, आणि तात्पर्य परंपराच्या आचार्य जे पण होतात ते टाकलं त्याच्यामध्ये, की हम्म. भगवद्गीतामध्ये काय लिहिलेलं आहे, कर्मण्यवाधिकारस्ते मा हा, फलेषु येशू कदाचन. कदाचन. हो. त्याच्यामध्ये प्रभुपादांनी काय लिहिलंय की कृष्णांचा जप करून कृष्णाची सेवा करायची. हम्म. म्हणजे जे पण श्लोक आहे ते चैतन्य महाप्रभूंचे जे कलियुगामध्ये विचार आहे हो. त्याला ठेवून ते भगवद्गीता ते तात्पर्य लिहिलेले आहे. बरोबर आहे. आणि असं वाचल्यानंतर लोकांच्या हातामध्ये जपमाळ आली, तिलक आलं, आणि सरळपणे आलं. हो. काय त्याच्यामध्ये असं एक हे नाही की हा कसं काय करू शकतो आपण भक्ती, आपण हम्म. केलं तर काय होणार, अशी भीती हम्म. सगळ्यांच्या मनामधून भीतीच गेली, हम्म. आणि एक विश्वास जागा झाला. आणि त्यांनी स्वतःच भगवद्गीता वाचून घरीमध्ये भोग लावायला सुरुवात केली, तिलक लावायला सुरुवात केली, जप करायला सुरुवात केलं, प्रभुपादांची पुस्तके वाचायला सुरुवात केली. हम्म. आणि जेव्हा असे भक्त कधीतरी भेटले त्यांना, असं प्रचार हम्म. करता वेळी भेटतात भक्त, बरोबर आहे. तर असं काय प्रकरण झाला
तिथे भेटले आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे अगोदरच भगवद्गीता आहे, तुमचे भक्त आले होते, आम्हाला दिली होती, आम्ही वाचलं, आम्ही असं असं करतोय, भक्ती करतोय, 4 नियमाचं पालन पण करतो. तर भक्तांना आश्चर्य झालं की प्रचार कोण करतो? तर हे सगळे जे आहेत प्रचारामध्ये भगवद्गीताच प्रचार करतो. प्रभुपादांनी जी लिहिलेली भगवद्गीता आहे हो. तेच मेन प्रचाराचा मुख्य उद्देश आहे. हम्म. तर हे पूर्णपणे असा विश्वामध्ये पसरला. आणि इथे जे पुण्यामध्ये जे इस्कॉन आहे हो. त्याच्याबद्दल मी थोडासा हो. हे करतो की आपले एक होते मल्होत्रा, आणि जेव्हा प्रभुपादजी होते तेव्हा सगळं फिरून ते पुण्यामध्ये पण येत होते. आणि मल्होत्रा असं एक बरेच मोठी व्यक्ती आहेत, त्यांच्याशी भेट करत होते ते. आणि त्यांनी असं विचार केला होता की ते आम्हाला इथे एक लँड देणार आणि आपण इस्कॉनचं मंदिर पुण्यामध्ये पण उघडू शकतो त्यावेळेस. पण त्यावेळी तर तसं झालं नाही. पुढे येऊन 1984 मध्ये इथे एक ऑफिसरचा बंगला होता, तो मिलिटरीचा आहे, जे आता इस्कॉन पुणे कॅम्प मध्ये हो, आहे. काय ते एक ऑफिसरचा आहे बंगला मोठा. बरोबर. आणि आता ते म्हणजे ऍक्टिव्हिटीज बंद झाली होती. आणि आणि एकाचा अंडरमध्ये होता, तर त्याने असं दिलं की तुम्ही ठीक आहे, तुम्ही मंदिराचं काहीतरी करताय करा. आणि त्यांनी काहीतरी रेंट ठरवलं, ते आता रेंट आतापर्यंत चालू आहे. तर हे 84 पासून हे आपलं मंदिर जे आहे तेव्हा ते म्हणजे मंदिरामध्ये कंडिशन पण चांगली नव्हती. असं साप, काहीतरी चिकट, घास, जंगल असं होतं ते. म्हणजे बरोबर आहे. रात्री चांगलंच झोपायची पण जागा नव्हती. तसं प्रकारे काही ब्रह्मचारी तिकडे राहिले अगोदर. बर. त्याच्यामध्ये भरपूर आहे, ते सच्चिनंदन प्रभू आहेत, एक बरेच वरिष्ठ भक्त आहेत आणि त्यावेळीपासून आहेत. रूप गोस्वामी प्रभू आहेत, बरेच भक्त आहेत आणि बरेचसे तिकडे अध्यक्ष पण झाले. शेवट सगळं झाल्यावर शेवट हे 96-7 मध्ये राधेश्याम प्रभू आले. तर राधेश्यामपूने जे स्वतःच एक कॉलेज प्रीचिंग करून आयटीचे लोकांना जोडून त्याला एक ब्रह्मचार्यांची ट्रेनिंग देऊन त्यांनी जेव्हा मंदिरामध्ये आणले, तर कसं आहे की एका गोष्टीमध्ये सांगतात असं की आपले बरेच प्रभुपादांचे शिष्य आहेत, त्याच्यामध्ये एक शिष्य आहेत, त्यांचं नाव आहे जे कथाकार करतात. तर त्यांनी सांगितलं की जप करणं, 4 नियम पालन करणं, राधा गोविंद स्वामी महाराज. तर या प्रचारासाठी जे वाढवायची गोष्ट आहे त्याच्यासाठी बुद्धी पण पाहिजे. बरोबर आहे. तर इस्कॉनमध्ये जे इंटेलेक्च्युअल लोक जोडले आणि राधेश्यामपूरने जे जोडलं, त्याच्यामुळे जे पुण्यामध्ये इस्कॉनची जे वाढ झाली हो. ते राधेश्यामपूर त्यांच्यामुळे झाली. म्हणजे एक एज्युकेशनल विंग. बरोबर आणि आहे. त्याच्यामध्ये राधेश्यामपूरने बरेच काही गोष्टी इंडिकेट केली मुलांसाठी, युथसाठी. इस्कॉन युथ फॉर्म IYF असं इंट्रोड्यूस केलं आणि बरेच मुलं त्याच्यामध्ये जॉईन झाले. डिस्कवर युअर सेल्फ असं काहीतरी सेशन त्यांनी सुरुवात केलं, ते 6 दिवसाचं 7 दिवसाचं. त्याच्यामध्ये शरीर काय, आत्मा काय, भगवद्गीताच्या बेसिसवर आणि प्रभुपादांच्या तात्पर्यावर सगळं ते असं जे एज्युकेशनल विंग मध्ये ते भाग घ्यायला लागले आणि राधेश्यामपूरशी बरेच जुळायला लागले ते. आणि त्याच्यामुळे एक होडच झाली म्हणजे युथ मध्ये, एज्युकेशनल विंग मध्ये सगळे आयटीचे लोक होते. म्हणजे एक असा प्रभाव झाला पुण्यामध्ये आणि सगळे इस्कॉनच्या मंदिराचं जितके पण मॅनेजमेंटचे लोक होते ते पण एक प्रभावित झाले की असा प्रचार तर कुठे झाला नाही जसं पुण्यामध्ये झाला. तर आज पूर्ण जे आहे राधेश्याम प्रभूमुळे हे पूर्ण विश्वामध्ये एज्युकेशनल विंग आहे. म्हणजे इस्कॉनची जी शिक्षा आहे त्याला ट्रेनिंग द्यायसाठी एक बेस झालं होतं इस्कॉन पुणे राधाकुंज विहारी म्हणजे. राधाकुंज विहारीचं नाव जे आहे पूर्ण विश्वामध्ये, पूर्ण इस्कॉनमध्ये पसरलं. आणि राधेश्यामपूरचं एक जे शिक्षण होतं, कशा पद्धतीने आपल्याला हे एज्युकेशन घ्यायचं आहे आध्यात्मिक, आणि असं एज्युकेशनल विंगच्या लोकांना कळवायसाठी की हे तुम्ही जप करा. हे तर कसं आहे की बाबाजीचा वेश आहे, तुम्ही जावा जंगलामध्ये जप करा, हे सगळी गोष्ट आहे. पण एज्युकेशनल विंग मध्ये हे सगळं पसरणं म्हणजे की प्रचार करणं, तर हे सगळ्यात अनुभवी आणि एक मॅच्युरिटी अंडरस्टँडिंगमुळे ते राधेश्यामपूरने जोडलं आणि त्यांच्याशी सगळे लोक शिकले. आणि हे पूर्ण जे आता बघताय तुम्ही की नवीन मंदिर उघडलंय कोंडवामध्ये. कोंडवामध्ये मोठं झालं. तर गोपालकृष्ण महाराज जे होते ते GBC होते आणि इथे येत होते ते कसं काय प्रचार वाढणार ते मीटिंग घेत होते. आणि याच्यामध्ये स्वयं राधानाथ महाराज आणि त्यांचे बरेचसे शिष्य होते. तर गोपालकृष्ण महाराजांचं अंडरमध्ये होत आहे जे एरिया होता पुण्याचा जे इस्कॉन एरिया,
तर ह्याच्यामध्ये त्यांनीच स्वतः राधेश्यामपूरला हे केलं होतं की तुम्ही प्रेझेंट व्हा. हम्म, आणि त्यांनी जेव्हा प्रेझेंट व्हायला राधानाथ महाराजांशी रिक्वेस्ट केली आणि हम्म, राधेश्यामपूर आले आणि त्यांनी जेव्हा प्रचार करून वाढवला त्याला, हम्म, तर वाढता 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 हे आता पसरलं की ते नवीन काहीतरी जागा घ्यायची आहे, आता हम्म, मोठं मंदिर करायचं. पण राधेश्याम जे आहेत ते म्हणजे असं भक्तिमय जास्ती आहेत. हा, त्यांना प्रचारामध्ये जास्त आवड आहे. हम्म, तर असं गोपालजी महाराजांची मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये हम्म, असं झालं की नाही, एक आपला प्रचारासाठी एक लहान जागा घेऊ आणखीन एक, आणि लहान मंदिर हे करून आपला प्रचार करू. तर तेव्हा गोपालकृष्ण महाराजांनी सांगितलं की आपलं जे इस्कॉनचं मंदिर आहे ते असं हजार लाखामध्ये नसतं, हम्म, करोडमध्ये असतं. हम्म, काय ते 25-50 करोड हम्म, असं हम्म, पुढे, हम्म, तसंच पण पुढे. तर एक बजेट टाकलं. हम्म, तर तेव्हा राधेश्याम प्रभूने सांगितलं की इतकं लक्ष्मीपीठ कुठून येणार. बरोबर. तर महाराजांनी सांगितलं की तुम्ही विश्वास ठेवा, सगळं येणार. हम्म, तर असं गुरु महाराजांचं बोलणं राधेश्याम प्रभूने ऐकलं. हम्म, आणि बरेचसे जे भक्त होते त्यावेळी, हम्म, जे सुरुवाती ते आयटीचे लोक जुळले होते, हम्म, त्याच्यामध्ये श्री गुरुचरण प्रभू होते आणि गौर सुंदर प्रभू, असे बरेच लोक होते जे की जेव्हा ते राधेश्यामच्या अंडरमध्ये हम्म, फ्लो होत होते, तेव्हा आपले जे गुरु महाराजांनी जे दिलं होतं ते मल्होत्राचं होतं ते, हम्म, की हा भाई, तर मल्होत्राला जेव्हा प्रभुपादजी भेटले होते हम्म, तेव्हा जे गोपालकृष्ण महाराज आहेत ते येऊन भेटत होते हम्म, आणि त्यांच्याशी भेट करूनच जात होते ते. हम्म, तर मल्होत्रा तर होतेच, पण असं एक बॅनर्जी म्हणून आहेत ते, हम्म, त्यांनी स्वतःची बालाजीची हे होती, डिटीज होती, आणि ते हम्म, त्यांची बंगलो पण होता. तर त्यांनी सगळं विकून ते पैसे जे आहे इस्कॉनला हम्म, डोनेशन दिले. अरे वा. आणि ते बालाजी जे होतं पूर्ण एकच ह्याच्यामध्ये होतं ते बालाजी, ते कोणी सेवा करणार असं त्यांची हे होती, ते बालाजी सेवा करत होते. तेव्हा ते जे बालाजीचं जे अखंड मूर्ती आहे ते हम्म, इस्कॉनला द्यायला त्यांनी स्वीकार केला. हम्म, आता ते बालाजीच्यामुळे आता कात्रजमध्ये जागा हम्म, भेटली. जागा भेटल्यानंतर अं, हे मंदिर सुरुवात झाली. हम्म, आणि आता आपण बघतोय की मोठ्या रूपाने अं, हे प्रचार प्रसार जे आहे आणि एज्युकेशनल विंग मध्ये जे पण लोक येत हम्म, आहेत, हम्म, ब्रह्मचारी होऊन गृहस्थ होऊन जे पण येत आहेत, ते प्रभुपादांचं जे पुस्तके आहेत हम्म, आणि पुस्तकांचं आणि ज्यांचे जे पण एक होळ आहे प्रचाराची, लेक्चर हम्म, आणि सेमिनार्स आणि हम्म, बरेच सर्टिफिकेट कोर्सेस, तर बरेच जितके पण आयटी मुले जितके पण जॉईन झाले राधेश्याम मध्ये सगळे प्रचारक झाले. हम्म, आणि तो प्रचार असा पसरला की आता पुण्यामध्ये सगळ्यात जे पण इस्कॉन आहे हम्म. तर प्रचारामध्ये आपला सगळ्यात पहिला नंबर आहे. अरे वा, तर हे सुंदर गोष्ट आहे ह्याच्यात. चांगलं आणि चांगलं. जे पण आपण बघतोय आता हे प्रचारामुळे की लोक भक्त होत आहेत, काँग्रेशन वाढत आहेत आणि हम्म, हे सगळ्या गोष्टी आहेत, तर सगळ्यांचं जे श्रेय आहे ते गोपालकृष्ण महाराज, हम्म, स्वयं राधेश्याम प्रभू, असं यांची एक म्हणू शकता की एक टीम झालेली आहे आणि त्यामुळे ते हे सगळं पसरलं. हम्म. मध्ये एकदा मराठी एका चॅनेलवर एक इस्कॉनचे जे होते स्वामीजी, त्यांची मुलाखत झाली होती आणि ती खूप पॉप्युलर झाली. मला आता त्यांचं नाव नाही आठवते, पण ते जे आहेत ते लहान म्हणजे आय टी मधले आणि ते गौरगोपाल होते. हा अ, असतील. तर त्यांचं म्हणजे ते आय टी मधले हो. आणि मोठी एवढी पगाराची नोकरी त्यांनी सोडली आणि पूर्ण ह्या मुवमेंटला हो. त्यांनी जॉईन केलं. येस येस. नंतर इतकं की त्यांचे मोटिवेशनल स्पीकर म्हणून झाले, वेगवेगळ्या करेक्ट करेक्ट. जगभर ते जातात आणि हे म्हणजे अशीही आहेत लोक, तुम्ही जसं म्हटलात तसं की जे सायंटिफिकली त्यांचा अभ्यास पण आहे, पण हो. त्याचबरोबर त्यांनी असं एक आपल्याला भगवद्गीता आणि धर्म ह्याच्याशीही त्यांनी कुठेतरी जोडवून हा जो भगवद्गीतेचा जो प्रसार आहे तो होतो आहे. तर मला असं वाटतं की असेही तुमचे जे काय म्हणूया डिव्होटी म्हणूया किंवा भक्त डिवोटी म्हणा, की भक्त म्हणा, डिव्होटी भक्त किंवा प्रभुपादांचे जे follower कोणी म्हणा. फॉलोअर किंवा जे म्हणजे ते पण एक येस. असेच यंग स्वामीजी आहेत आणि तेही बराच प्रसार जो आहे इस्कॉनचा हो. आणि हा जो संपूर्ण वैष्णव भक्तीचा तर हो. ते करतायत.
आता आपण एक थोडं शेवटाकडे मुलाखतीच्या येऊया. कारण असं तुम्हाला सांगण्यासारखं खूप आहे. हो आम्हालाही ऐकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे काही शेवटाकडे येताना आपण एक 2-3 गोष्टी थोड्या मी सांगते. हो हो आणि त्या पुढच्या जे आहेत आपली जी सिरीज त्याच्यामध्ये ते विषय येतील हो असा हो आपण विचार करूया. जेव्हा आपण असं म्हणतो की मनुष्य, तर त्याचा नेहमीच प्रवास असा चाललेला असतो की मी कोण आहे. हो. हा एक कारण म्हणजे मी सायकॉलॉजीची आहे, तर त्याच्यात आम्ही म्हणतो हू एम आय, व्हॉट इज माय सेल्फ. मग सेल्फमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. बरोबर. पण तरी सुद्धा आपल्याला आयुष्याच्या शेवटाकडे आलो तरी कळत नाही की हू एम आय. Correct. तर हाही एक आपण थोडा भगवद्गीतेचा आधार घेऊन हा एक विषय घेऊ शकतो. किंवा मला असं वाटतं की मी मगाशी तुम्हाला जेव्हा आपण इन्फॉर्मली बोलत होतो तेव्हा की प्रत्येक मनुष्याची धडपड चाललेली आहे की मला काहीतरी समाधान मिळायला पाहिजे. सुख हा एक वेगळा भाग आहे, समाधान ही गोष्ट वेगळी आहे. जसं आम्ही मानसशास्त्रामध्ये म्हणतो की हॅपीनेस इज वन पार्ट, हॅपीनेस इज ओके, पण समाधान, सॅटिस्फॅक्शन ही जी गोष्ट आहे ती बरीच वेगळी आहे. बरीच वेगळी. आणि ते मिळवण्यासाठी आपली सगळ्यांची एक धडपड चालू असते. तर त्याच्यावरही तुम्ही आम्हाला मार्गदर्शन पुढे करावं, म्हणजे एकदम. पुढच्या आपण सिरीजमध्ये. येस येस. कारण समाधान मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड चाललेली आहे आणि तरीही ते आपल्या हाताशी येत नाही. मग असं म्हटलं जातं की नाही, तुम्ही संपूर्ण जीवनामध्ये विरक्तीच घेतली तरच आपल्याला मिळतं का वगैरे. तर मला कल्पना नाही, कारण माझा तर एवढा काही अभ्यास नाहीये, पण तुमच्यासारख्यांनी आम्हाला ह्यावरही मार्गदर्शन करावं असं आम्हाला मनापासून वाटतं. आणि मुलाखतीचा शेवट आपण करणार आहोत, तर त्याच्यात तुम्हाला असं काय आहे की जे सांगावंसं म्हणजे एक थोडक्यात तुम्हाला काय सांगावंसं वाटतं आणि काय मेसेज जो आहे तो आजच्या तरुण पिढीला देण्याची खरंच गरज आहे. कारण आपण बघतो की तरुण पिढी आहे ती बऱ्यापैकी इकडे तिकडे अशी भरकटली असं म्हटलं जातं. परत मला असं वाटतं की खरंच ती भरकटली आहे का? ती भरकटली असेल तर का भरकटली आहे? त्याची कारणंही बरीच वेगळी वेगळी येस आहेत. येस येस. तर तुम्ही आम्हाला सांगा की त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल? एक जे मेसेज आहे ते भगवंताने त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, गुरु आहेत, परंपरा आहेत, हे सगळ्यांनी दिलेली आहे. आम्ही फक्त रिपीट करतो. आणि मेसेज जे आहे सगळ्यांसाठी आहे, युथ आणि बरेच जे पण एज ग्रुपमध्ये आहे, सगळे ग्रुपचे एजमध्ये आहे ते. तर स्वतःच्या जीवनाला भगवद्गीता अशी एक तुम्ही जर एक 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 एक्झाम्पल देतो मी, की जर तुम्ही एक इलेक्ट्रॉनिक मशीन हम्म, घेतली हम्म, मार्केटहून, टीव्ही झालं, फ्रीज झालं, वॉशिंग मशीन झाली, त्याच्यासोबत एक मॅन्युअल येतं, मॅन्युअल. हम्म, तर मॅन्युअल मध्ये बघून ते जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक आयटम ऑपरेट केलं, हम्म. तर तुम्ही ज्यासाठी आणलंय ते ऑपरेट करायसाठी ते ऑपरेशन चांगलं होणार. बरोबर. तसंच मनुष्य जीवन हे भेटलेलं आहे भगवंताकडून आपल्याला. बरेच 84 लाख योनी आहेत, त्याच्यामध्ये एक मनुष्य जीवन आहे, ते मुख्य आहे. पण मनुष्य जीवनाचा मॅन्युअल काय आहे? हम्म, बरेच येवण्याचं काय मॅन्युअलच नाही. मॅन्युअल कुणाचं नसतो. जे इलेक्ट्रॉनिक आयटम जे आहे, चालता फिरता आहेत, ते बरोबर. बरेच पशु पक्षी आहेत, त्यांचं काय मॅन्युअल नाही जगायचं. त्यांचं नेचर आहे, नेचरमधून जगतात. पण मनुष्य जे आहे त्याच्यासाठी मॅन्युअल दिलेलं आहे. मॅन्युअल का दिलेलं आहे? कारण की मॅन्युअल मॅन्युअल जे आहे भगवद्गीता हे मॅन्युअल आहे. 18 अध्याय, 700 श्लोक आहे त्याच्यामध्ये. बरोबर. आणि जे पण श्लोक आहे ते श्लोकामध्ये आपल्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे. हम्म, तर मला एकच मेसेज द्यायचा आहे सगळ्यांना, की तुम्ही भगवद्गीता जशी आहे तशी हे प्रभुपादांनी जे लिहिलेली आहे फारच सरळ आहे. हम्म, आणि हे जे भगवद्गीता आहे मी तुम्हाला मी दाखवतोय भगवद्गीता. हम्म, हे जे भगवद्गीता आहे जशी आहे तशी हे प्रभुपादांनी लिहिलेली आहे. हम्म. आणि ह्याला घेऊन वाचून सगळे पूर्ण विश्वामध्ये भक्त पसरलेले आहेत. जप माळा करतात, त्यांच्या जीवनामध्ये सुधार झालेला आहे. आणि असं ते पूर्ण विश्व परिवर्तन झालेलं आहे. तर प्रभुपादांनी एका वेळी सांगितलं होतं, हे जे भगवद्गीता आहे, आम्ही काय हिंदुस्थान आणि पाकिस्तानसाठी लढतोय, पूर्ण विश्वच भक्त होणार आणि हे सगळं गोलक होऊन जाणार. तर सगळ्यांना मला मेसेज एकच आहे की हे भगवद्गीता तुम्ही वाचा. आणि कुठे न जवळ आहे सेंटर इस्कॉनचा, तिथे तुम्ही जुळा. आणि राधेशंपूच्या टीचिंगमध्येही आणि गोपाळकृष्ण महाराजांच्या टीचिंगमध्ये हे सगळी गोष्टी आहे, प्रवचन आहे, कशा तुम्ही ह्याला आपल्या जीवनामध्ये घडू शकता, ते सगळं तुम्ही
भगवतीच्या आधारावर करू शकतो. हे भगवद्गीता मुख्य आहे. हम्म. तर हे भगवद्गीता घ्या आणि स्वतःच्या जीवनाला आध्यात्मिक गोष्टीमध्ये जोडून घ्या. जोडून घ्या आणि तुमचं जे जीवन आहे ते वळून जाईल. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे धन्यवाद. हरे. आपण ह्या नोटवरच आता आजच्या मुलाखत इथेच थांबूया आणि पुढच्या खेपेला तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही आम्हाला जे आमचे प्रश्न आहेत हो, मनातले एकदम. त्यावरही मार्गदर्शन कराल. आज तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि जी मुलाची माहिती दिली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. हरे कृष्ण.